इंडिव्हिज्युअल स्टेटमेंट, वैयक्तिक स्टेटमेंट. जर एखाद्या व्यापाऱ्याचे, शेतकऱ्याचे किंवा वाहतूकदाराचे इंडिव्हिज्युअल स्टेटमेंट पाहिजे असेल तर आपण रिपोर्ट या सेक्शनवरती येऊन स्टेटमेंट डेबिट इथं यायचं आहे. त्यानंतर इंडिव्हिज्युअल स्टेटमेंट. तर इथं शेतकऱ्याचं इंडिव्हिज्युअल स्टेटमेंट दिसेल. शेतकऱ्याचं नाव जर आपण सिलेक्ट केलं व्हेजिटेबल फार्मर तर त्या शेतकऱ्याचं पूर्ण स्टेटमेंट दिसतं. ते स्टेटमेंट आपल्याला कोणत्या तारखेपासून कधीपर्यंत पाहिजे आपण त्याची डेट टाकू शकतो. तर पूर्ण बँक स्टेटमेंटसारखं स्टेटमेंट येते. प्रत्येक दिवसाला बिल अमाऊंट किती झाली, अमाऊंट डेबिट किती केली आणि आउटस्टँडिंग किती आहे ह्याचे सर्व डिटेल्स भेटतात. सेम वे आपण स्टेटमेंट डेबिटमध्येच कॅरियर या आयकॉनवरती क्लिक केल्यानंतर कॅरियरचं इंडिव्हिज्युअल स्टेटमेंट पण आपण बघू शकतो. त्यानंतर स्टेटमेंट क्रेडिटमध्ये इंडिव्हिज्युअल स्टेटमेंट हे व्यापाऱ्याचं भेटतं. तर इथं आपण ट्रेडर नेम सिलेक्ट करून ट्रेडर नेम सिलेक्ट करायचं आणि डेट आपल्याला ज्या डेटपासून ज्या डेटपर्यंत स्टेटमेंट पाहिजे ते सिलेक्ट करायचं आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला पूर्ण स्टेटमेंट भेटतं. टोटल बिल अमाऊंट, डे वाईज आणि क्रेडिट अमाऊंट अशा पद्धतीने आपण इंडिव्हिज्युअल स्टेटमेंट पाहू शकतो.